कधी कधी आपल्या मनात खूप गोंधळ चालू असतो. आपण दिसायला ठीक असतो, बोलायला ठीक असतो, कामावर किंवा घरीही नीट वागतो, पण आतून आपण तुटत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपल्याला समजतच नाही की आपण जे अनुभवतोय ते सामान्य आहे की नाही, किंवा अशा वेळी काय करायचं. डॉक्टर जुली स्मिथ यांचं पुस्तक वाय हॅज नोबडी टोल्ड मी दिस बिफोर आपल्याला अगदी हाच प्रश्न विचारायला लावतं की हे कोणी आधी सांगितलं नाही का. आजच्या या स्क्रिप्टमध्ये मी तुम्हाला या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या दैनंदिन भाषेत एका ऑडिओ बुकसारख्या सहज पद्धतीने सांगणार आहे. हा प्रवास आहे आपल्या मनाला समजून घेण्याचा, आपल्या भावनांना ओळखण्याचा आणि आयुष्य थोडं थोडं सुधारत नेण्याचा. चला सुरू करूया. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की कठीण प्रसंगात मजबूत राहणं म्हणजे भावना दाबून टाकणं, पण प्रत्यक्षात मजबूत राहणं म्हणजे भावना समजून घेणं, त्यांना शब्द देणं आणि पुढे जाणं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी एन्झायटी अनुभवली असेल. छातीत जडपणा, पोटात गाठ, मनात अनामिक भीती, कधी डिप्रेशन जिथे काही करावंसच वाटत नाही, कधी ओव्हर थिंकिंग जिथे लहान विचारही डोंगरासारखा मोठा होतो. पण हे सगळं मानवी आहे. आपण तुटत नाही, आपण शिकत असतो. डॉक्टर जुली असं सांगतात की मन म्हणजे मशीन नाही, त्याला रेस्टची, स्पेसची गरज असते. आपण दिवसातून इतकं सगळं करतो, काम, जबाबदाऱ्या, लोकांचं बोलणं, ट्रॅफिक, मोबाईल, सोशल मीडिया, आपल्या मेंदूला ब्रेकच मिळत नाही. मग मन थकतं, चिडचिडते, घाबरते किंवा बेचैन होतं. हे आजार नाही आहेत, हे संकेत आहेत की आपण स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. या पुस्तकात एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या भावनांना नाव देणं. जसं की मी त्रासलोय, मी घाबरलोय, मी एकटं वाटतंय. जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा भावना आपल्यावर कंट्रोल करत नाहीत, आपण त्यांना समजतो. आणि समज हा पहिला टप्पा आहे शांततेकडे. पुस्तक सांगतं की आनंद काही जादू नाही, तो आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये लपलेला असतो. जसं की स्वतःला थोडा वेळ देणं, व्यायाम करणं, नीट झोपणं, नकार द्यायला शिकणं, स्वतःशी नम्रपणे बोलणं. हो, स्वतःशी. आपण दुसऱ्यांसाठी खूप गोड बोलतो, पण स्वतःला मात्र ओरडतो. तू काहीच करू शकत नाहीस, तुझ्याकडनं काही होणार नाही, लोक काय म्हणतील. अशा आवाजाने आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. हे पुस्तक एका साध्या गोष्टीवर जोर देतं, माइंडसेट बदलला की आयुष्य बदलतं. पण माइंडसेट बदलणे म्हणजे जादू नाही, ते एक प्रक्रिया आहे. ते रोज थोडं थोडं करायचं. जसं की आज आपण भीतीपेक्षा धैर्य निवडू, आज आपण नकारात्मक विचारांना जास्त वेळ नाही देणार, आज आपण थोडीशी प्रगती करू, इवन 1% प्रोग्रेस. हे पुस्तक आपल्याला एक महत्त्वाचा लेसन देतं. भावना तात्पुरते असतात, पण आपण त्यांना देतो तो अर्थ कायमचा ठरतो. उदाहरणार्थ, चिंता आली म्हणजे आपण म्हणतो मी नालायक आहे, पण प्रत्यक्षात चिंता म्हणजे फक्त मेंदूचं अलार्म सिस्टम, म्हणजे काहीतरी महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. डॉक्टर जुली डिप्रेशनबद्दल एक सुंदर गोष्ट सांगतात की त्या काळात तुमच्या भावनांवर विश्वास ठेवू नका, कारण त्या तुमच्यासोबत प्रामाणिक नसतात. आपल्याला वाटू शकतं की आपण एकटे आहोत, पण ते खरं नसतं. वाटतं की काहीच अर्थ नाही, पण तेही खरं नसतं. डिप्रेशन म्हणजे मेंदूवर काळसर ढग पसरल्यासारखं आहे. ढग कायमचे नसतात, ते सरून जातात. हे पुस्तक कोपिंग टेक्निक्सबद्दल खूप स्पष्टपणे बोलतं. उदाहरणार्थ, माइंडफुलनेस, जिथे आपण क्षणात जगायला शिकतो. आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकतो, पण आपलं आयुष्य आता या क्षणात आहे. त्यामुळे श्वासावर लक्ष देणं, थोडा वेळ शांत बसणं, 5 मिनिटं चालणं, हे छोटे उपाय खूप मोठा फरक घडवतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं मन तुमचा शत्रू नाही, ते तुम्हाला प्रोटेक्ट करतं, पण कधी कधी ओव्हर प्रोटेक्ट करतं. जसं की तुम्ही नवीन काम सुरू करताय आणि मन म्हणतं तू फेल होशील. ते तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करतं, पण जास्तच करतं. त्यावेळी आपण मनाला काम करायला शिकायला हवं की हो, मला भीती वाटतेय, पण मी तरीही प्रयत्न करणार. हे पुस्तक बाउंड्रीजबद्दलही बोलतं. आपण सर्वांना खुश करण्यात इतका व्यस्त असतो की स्वतःला विसरतो. हो म्हणताना खकतो, नाही म्हणताना घाबरतो.
पण बाउंड्रीज म्हणजे स्वार्थ नाही, ती सेल्फ रिस्पेक्ट आहे. आपण जिथे आपली ऊर्जा संपते तिथे सीमा आखणं आवश्यक आहे. आता येतो सेल्फ केअरचा मुद्दा. आज सेल्फ केअर म्हणजे फक्त स्पा, कॉफी किंवा वेकेशन असा समज झालाय. पण खरं सेल्फ केअर म्हणजे वेळी झोपणं, नात्यांमध्ये सत्य बोलणं, आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं, आरोग्याची काळजी घेणं, स्वतःवर दडपण कमी करणं आणि स्वतःला वेळ देणं, हेच खरं सेल्फ केअर आहे. या पुस्तकात ग्रीफ म्हणजे दुःखाबद्दल एक सुंदर भाग आहे. आपण एखाद्या माणूस गमावतो, एखादं नातं तुटतं, स्वप्न मोडतं, तेव्हा मन तुटतं. पण जसं शरीराला जखम झाल्यावर वेळ लागतो तसं मनालाही वेळ लागतो. दुःख हे चूक नाही, ते प्रेमाचा पुरावा आहे. या पुस्तकाचा सर्वात शक्तिशाली संदेश असा आहे की मनाची काळजी घेणं ही कमजोरी नाही, ती एक ताकद आहे. जसं आपण शरीरासाठी डॉक्टरकडे जातो तसं मनासाठी मदत घेणं अगदी सामान्य आहे. आपण एकटे नाही आणि आपण तुटलेलो नाही, आपण फक्त शिकत आहोत. आणि जर या पुस्तकातील सार एका वाक्यात सांगायचं असेल तर मन शिकवता येतं, भावना हाताळायला शिकता येतात, जीवन बदलता येतं. आणि हा बदल छोट्या छोट्या कृतीने सुरू होतो. रोज थोडं चालणं, थोडा श्वासावर फोकस करणं, स्वतःशी चांगलं बोलणं, नकारात्मक विचारांना आव्हान देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर दया ठेवणं. शेवटी मला हे सांगायचं आहे की हे पुस्तक आपल्याला एकटं नाही असं जाणवून देतं. आपण जे अनुभवतोय ते इतरही अनुभवतात. मदत मागणं लज्जास्पद नाही, मदत मिळणं हा आपला अधिकार आहे. आणि तुम्ही जे काही अनुभवत आहात त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. तुमच्यात सामर्थ्य आहे, संयम आहे आणि योग्य ज्ञान असेल तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलवू शकता. आणि जर तुम्हाला मन, भावना आणि आत्मविश्वासावर आधारित अशा आणखी सुंदर पुस्तकांचे सोप्या भाषेत सार जाणून घ्यायचे असतील तर नक्की ग्रो विथ बुक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या पुस्तकात भेटूया.